सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते आज घेऊन आले सारडा सर्कलला. तिथली खूपच फेमस आहे साई कृष्ण मिसळ. चला तिथे कशी मिसळ बनते ते बघूया. हिरवी मिसळ फेमस आहे सारडा सर्कलला. चला त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया की मिसळचा राज काय. दादा आपले नाव काय? किशोर देशमुख. 14-15 वर्षापासून मिसळची रेसिपी आम्ही नाशिककरांना सेवा करतो आणि आमच्याकडे घरगुती मसाला वगैरे यूज केला जातो. आमच्याकडे बाहेरचं काहीच यूज होत नाही. बट आमच्याकडे फेमस म्हणजे पालक भजी, मिसळमध्ये आम्ही बारीक जाड दोन्ही शेव यूज करतो. त्यात मटकी वगैरे सर्व फ्रेश असतं आमच्याकडे. आणि मिसळमध्ये काय काय टाकले जाते? मिसळमध्ये शेव टाकल्या जाते, पोहे टाकले जाते, जाड बारीक दोन्ही शेव मिक्स असते, मटकी असते, काळ्या मसाल्याची मिसळ असते, रस्सा आमचा हिरवा असतो. आणि मिसळची प्राइस काय आहे? 70 रुपये. त्यात आम्ही कॉम्बो देतो. एक पाण्याची बॉटल असते, 2 पाव असता, पापड असतो. आणि पालक भजीची प्राइस किती आहे? 30 रुपये. आणि बटाटा भजी? हे पण 30 रुपये. साई कृष्ण येथील मिसळ कशी वाटते? साई कृष्ण मिसळ ही आम्हाला आणि आमच्या घरच्यांना लहान मोठ्यांना फारच आवडते. आठवड्यातून एकदा तरी सकाळचा नाश्ता. क्वांटिटी क्वालिटी. नॉर्मली मिसळ आपण रेड कलरमध्ये वगैरे मिळते आपल्याला, आणि ही मिसळ आपली हिरवी आहे. तर ते म्हणतात की खरडा मिसळ टाईप काहीतरी आहे, पण कन्सेप्ट खूप छान आहे आणि आम्हाला पण ही मिसळ खूप भारी वाटली. नॉर्मली आपण दुसरी मिसळ खातो तर ती कशी अशी जळकी वगैरे बसते. चटणी खूप छान आहे आणि मी मुंबईवरून आहे, तर मी फर्स्ट टाईम ट्राय केलं. हा माझा भाऊ आहे, नाशिकला राहतो, हा रोज येतो इथे. खूप छान आहे. कॉन्सेप्ट खूप छान आहे. हिरवी मिसळ इथे कुठे भेटत नाही, इथे खूप छान आहे. आलात नाशिकला तर प्लीज जरूर तुम्ही ट्राय करा. नमस्कार मित्रांनो, नाशिकमध्ये साई कृष्ण मिसळचं एक वेगळंच महत्त्व आहे. हिरव्या रस्स्याची मिसळ आणि काळ्या मसाल्याची मिसळ म्हटली की साई कृष्ण मिसळ. मी येत असतो सारडा सर्कलला. चला तिथल्या मिसळचा आपण स्वाद घेऊया. पहिले कांदा लिंबू मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. आणि हा आता मस्त हिरवा रस्सा असला तरच साई कृष्ण मिसळला मजा येणार. मस्त पावासोबत मिसळचा स्वाद घेऊया. मित्रांनो, मी तर इथली मिसळ ट्राय केली आणि इथली खूपच फेमस आहे पालक आणि बटाटा भजी. ती पण आपण ट्राय करूया चटणीसोबत. मित्रांनो, मी तिथे पालक बटाटा वडा रस्सा मिसळ चाय ट्राय केली. तुम्ही पण कधी सारडा सर्कलला आले तर साई कृष्ण मिसळ नक्की ट्राय करा. तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पालक भाजी मोस्टली कोणी मिळत नाही, पण यांनी तो प्रयत्न केला, छान आहे. पालक भाजी यांची एकदम एक नंबर. तर सारडा सर्कल या परिसरात आल्यानंतर या हॉटेलला आवर्जून आम्ही भेट देतो. मी राहिला त्र्यंबक रोड संतूर कॉलनी इथं असल्यामुळे माझा जेव्हाही चक्कर झाल्यानंतर मी इथं येणार, मिसळ खाणार. हिरव्या मिरचीची काळी मिसळ आहे, तर सगळ्यांनी एकदा ट्राय केलीच पाहिजे. कृष्ण येथील मिसळ आणि भजी कशी वाटते? एक नंबर. आणि पूर्ण नाशिकमध्ये हिरवी मिसळ फक्त एक साई कृष्णामध्ये आणि इथले भजी सुद्धा पूर्ण नाशिकमध्ये फक्त याच ठिकाणी मिळतात. आणि आम्ही दर रविवारी याच हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता करायला याच ठिकाणी येतो. जी फेवरेट आहे पूर्ण नाश्त्याच्या मिसळमध्येच एक मिसळ आमची फेवरेट. आणि ॲड्रेस सर्वांपासून जवळ आहे, पूर्ण सिटीमध्येच आहे. एकदम सारडा सर्कलपासून 2 मिनिटाच्या अंतरावर एकदम आहे.